मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे जी पुलाची दुर्घटना झालेली आहे त्यामध्ये एका छोट्या बाळाचा आणि त्याच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि ज्या बाळाचा यामध्ये मृत्यू झाला त्याचे मामा आणि आजी माझ्यासोबत आहे। खरं तर आजीचे अश्रू पाहवत नाही आहेत। त्यांची मुलगी, जावई आणि छोटा नातू या भागात फिरण्यासाठी पर्यटनासाठी गेले होते आणि या दुर्दैवी घटनेमध्ये दुर्दैवाने त्यांचा जावई आणि नातूचा अंत झाला आहे, दुर्दैवी मृत्यू झाला आहे। खरं तर कुटुंबीय माझ्यासोबत आहेत। दादा, किती वर्षाचा तुझा भाचा होता, तुमचा भाचा होता? आणि 5 वर्षाचा भाचा होता, लहान होता, 5 वर्षाचा होता। कुठल्या गावचे होते, कधी फिरायला गेले? कोल्हापूरचे होते, राहायला इथंच होते। म्हणजे माझे भाऊजी इथे जॉबलाच होते, राहायला प्रेमलोक पार्कला होते। किती वर्षाचा आहे, काय नाव होतं? विहान नाव होतं त्याचं। 6 वर्षाचा, 5-6 वर्षाचा होता। आज शाळेला सुट्टी असल्यामुळे फिरायला गेले होते आणि मध्येच आम्हाला फोन आला 4 वाजता की असं असं झालेलं आहे आणि दोघं पण मिसिंग आहेत, रोहित आणि विहान। मग आम्ही लगेच इथे आलो, बघितलं तर आम्हाला सांगण्यात आलं की पवनाला काही रुग्णांना नेलं आहे आणि या हॉस्पिटलला आणलेलं आहे। आम्ही पवनाला गेलो तर माझी बहीण होती तिथे। बहिणीचा हात फ्रॅक्चर झाला आणि पायाला लागलेला आहे। पण माझे भाऊजी आणि माझा बारका भाचा ते संध्याकाळी भेटले। मग आम्हाला फोन आला की असं असं झालं आहे। मग आम्ही इकडे आलो आहे। माझ्या भाऊजींची बॉडी नेली आता त्यांनी पोस्टमॉर्टम। माझा भाचा येतो आतमध्ये। किती वाजता सकाळी घरातून बाहेर पडले होते? काय बोलणं झालं तर तुमचं भाच्याबरं किंवा बहिणीबरं? बहिणीची तब्येत कशी आहे? बहिणीला माहिती नाही आता हे सगळं झालंय म्हणून। असं आता सकाळी साधारण 11-12च्या आसपास निघाले असतील फिरायला। असंच आज संडे म्हणून फिरायला निघाले होते आणि आज असा प्रकार झाला। तर दुर्दैवी आहे, कुटुंबातील 2 व्यक्ती त्यांनी गमावलेले आहेत। 7 वर्षाचा नातू आणि जावई यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। तर त्यांची बहीण आणि या आजींची मुलगी देखील या अपघातात फ्रॅक्चर आहे, पवना हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहे। आजी, तुमच्या डोळ्यातील अश्रू आम्हाला खरं तर बघवत नाही आहेत आणि तुमच्या दुःखात आम्ही देखील सहभागी आहोत। खूप मोठा दुःखाचा डोंगर आहे हा। तुमच्या मुलीची तब्येत चांगली आहे का आजी आता? ठीक आहे। दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले, पाय फ्रॅक्चर आणि हात पण। सकाळी नातू फिरायला गेलं तर बोलणं झालं तर आजी तुमचं काय? नाही नाही, काही नाही। आपण पाहतोय की हृदय पिळवटून टाकणारी ही सगळी घटना आहे आणि 7 वर्षाचा त्यांचा नातू आणि जावई यामध्ये दोघांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे। तर मुलगी देखील त्यांची हॉस्पिटलमध्ये आहे, पवना हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत आणि तिचा देखील हात फ्रॅक्चर असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येतं आहे। खरं तर मोठा दुःखाचा डोंगर या कुटुंबियांवर आज कोसळलेला आहे आणि यातून सावरण्याची त्यांना ईश्वराने ताकद द्यावी अशी आपण प्रार्थना करूयात। आणि सकाळी 11 वाजता जावई, मुलगी आणि त्यांचा नातू फिरण्यासाठी, आज सुट्टीचा दिवस आहे आणि फिरण्यासाठी घरातून बाहेर पडले होते। 4 वाजता त्यांना हे सगळं समजलं, त्यानंतर ते या ठिकाणी आता हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत। मुलीचा उपचार सुरू आहे आणि त्यांच्या डोळ्यातील जे अश्रू आहेत ते न पाहवणारे आहेत। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे तळेगाव।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.